चला, आज आपण इतिहासाच्या एका अशा प्रवासाला निघूया जिथे भव्य मंदिरे आहेत, समुद्रावर राज्य करणारी आरमारा आहेत आणि साहित्याचे अनमोल मोती आहेत. आज आपण त्या शक्तिशाली राजसत्तांची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी दक्षिण भारताला त्याची एक खास ओळख दिली. आपण जेव्हा भारताच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा आपलं लक्ष बऱ्याचदा उत्तरेकडच्या साम्राज्यांकडे जातं, नाही का? पण ज्यावेळी उत्तरेत मौर्य साम्राज्य होतं त्याचवेळी दक्षिणेत एक संपूर्ण वेगळं जग आकार घेत होतं. इथे समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन व्यापार करणारी, दगडातून अक्षरशः कविता घडवणारी आणि कलेला जपणारं महान राज्य होती. आणि त्यांची ही कहाणी खूपच विलक्षण आहे. तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत अगदी सुरुवातीच्या 3 राजसत्तांपासून. मग आपण भेटू सातवाहनांना, त्यानंतर वाकाटक, मग चालुक्य आणि पल्लवांचा संघर्ष पाहू आणि शेवटी राष्ट्रकूटांचा अद्भुत कामगिरीपर्यंत पोहोचू. चला तर मग सुरू करूया. आपल्या प्रवासाची पहिली भेट आहे त्या 3 राजसत्तांशी, ज्यांची मुळं इतिहासात खूप खोलवर आहेत. इतकी खोल की विचार करा, यांचा उल्लेख आपल्याला रामायण, महाभारत इतकंच काय तर सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्येही सापडतो. म्हणजे हे किती जुने असतील याचा अंदाज येतो. ही 3 घराणी होती: चेर, पांड्या आणि चोळ. प्रत्येकाची स्वतःची अशी खास ओळख होती. चेर राजघराण्याकडे केरळमधलं मुझिरिस बंदर होतं, जे मसाल्याच्या व्यापाराचे एक मोठं केंद्र होतं, जिथून थेट रोमला माल जायचा. पांड्य राजघराणं प्रसिद्ध होतं त्यांच्या उच्च प्रतीच्या मोत्यांसाठी, ज्यांना जगभरात मागणी होती. आणि चोळ राजघराणं होतं तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जवळच्या सुपीक प्रदेशात. उत्तरेत जेव्हा मौर्य साम्राज्याची ताकद कमी झाली तेव्हा दख्खनच्या पठारावर एक मोठी राजकीय पोकळी तयार झाली आणि हीच पोकळी भरून काढत एका नवीन आणि शक्तिशाली सत्तेचा उदय झाला. आणि ती सत्ता म्हणजे सातवाहन. ह्या सातवाहन सत्तेचा पाया रचला राजा सिमुकने. आणि त्यांची राजधानी कुठे होती? तर आपल्या महाराष्ट्रात प्रतिष्ठान, म्हणजेच आजचं पैठण. त्यांचं राज्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या मोठ्या भागावर पसरलं होतं. खरं तर ते दख्खनचे स्वामीच बनले होते. या घराण्यातला सगळ्यात पराक्रमी राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी. त्याच्या ताकदीचं वर्णन नाशिकच्या शिलालेखात फक्त एका शब्दात केलंय: त्रिसमुद्र तोये पीतवाहन. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायलं आहे, म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. बघा, या एका शब्दातून त्यांच्या साम्राज्याची भव्यता कळते. सातवाहनांचा वारसा आजही आपल्यासोबत आहे. त्यांच्या काही नाण्यांवर जहाजाची चित्र आहेत, जे त्यांच्या समुद्रावरच्या व्यापाराचं प्रतीक आहे. त्यांनी अजिंठा, नाशिक, कार्ले इथे डोंगर पोखरून अप्रतिम लेणी घडवली. आणि एवढंच नाही तर राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथा सप्तशती नावाचा एक सुंदर ग्रंथही लिहिला. बरं, सातवाहनांची सत्ता कमी झाल्यावर कोण आलं? साधारणपणे 3ऱ्या शतकात दख्खनच्या पठारावर वाकाटक राजघराण्याने आपलं वर्चस्व निर्माण केलं. आणि त्यांनी फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर कला आणि हुशार राजकारणाच्या जोरावर आपलं स्थान मजबूत केलं. विंध्यशक्ती नावाच्या राजाने वाकाटक सत्तेची सुरुवात केली. त्यांचं राज्य पण काही लहान नव्हतं. उत्तरेत माळवा, गुजरातपासून ते थेट दक्षिणेला आपल्या कोल्हापूरपर्यंत पसरला होतं. त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी नंदीवर्धन आणि वत्सगुल्म अशा 2 प्रमुख शाखा होत्या. त्या काळात लग्नसंबंध म्हणजे एक महत्त्वाचं राजकीय हत्यार होतं आणि वाकाटकांनी ते अगदी बरोबर वापरलं. त्यांनी काय केलं? थेट उत्तरेच्या बलाढ्य गुप्त साम्राज्याशी सोयरीक जोडली. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त यांची मुलगी प्रभावती हिचं लग्न वाकाटक राजा दुसरा रुद्रसेनशी झालं. आणि या एका नात्यामुळे वाकाटकांची राजकीय ताकद कित्येक पटींनी वाढली. वाकाटक हे कलेचे आणि साहित्याचे मोठे चाहते होते. त्यांच्याच राजाने दुसरा प्रवरसेन याने सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिला. असंही म्हणतात की महाकवी कालिदासाने मेघदूत हे काव्यसुद्धा ह्याच काळात रचलं. आणि हो, अजिंठामधलं ते सुंदर जगप्रसिद्ध 16 नंबरचं लेणं आहे ना, ते सुद्धा वाकाटकांच्याच काळात बनलं आहे. आता आपण इतिहासाच्या अशा एका टप्प्यावर आलोय जिथे 2 महासत्ता समोरासमोर उभ्या होत्या आणि त्यांच्यात वर्चस्वासाठी अशी लढाई सुरू झाली जिने दक्षिणेचं राजकारण आणि स्थापत्य कायमचं बदलून टाकलं. एका बाजूला होते चालुक्य सम्राट, दुसरा पुलकेशी.
हे इतके पराक्रमी होते की त्यांनी उत्तरेच्या महान सम्राट हर्षवर्धनाला नर्मदेच्या काठावर थांबवलं होतं. त्यांनी बदामी, ऐहोळे इथे सुंदर मंदिरं बांधली. तर दुसऱ्या बाजूला होते पल्लव राजा नरसिंहवर्मन. त्यांनी याच पुलकेशीचा पराभव केला आणि महाबलीपुरमला एकाच दगडात कोरलेली ती अद्भुत रथमंदिरं बनवली. ही फक्त 2 राजांची लढाई नव्हती, तर 2 महान कलाकारांची जणू स्पर्धाच होती. पल्लव फक्त युद्धातच नाही तर इतरही अनेक बाबतीत पुढे होते. त्यांची राजधानी कांचीपुरम ही शिक्षण आणि व्यापाराचं केंद्र होते. त्यांच्याकडे एक शक्तिशाली आरमार होतं, ज्यामुळे त्यांचा आग्नेय आशियासोबत व्यापार वाढला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या राज्यात सगळ्या धर्माच्या लोकांना समानतेने वागवलं जायचं, असं त्यावेळच्या एका चीनी प्रवाशाने सुद्धा लिहून ठेवलंय. आणि आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर कदाचित सर्वात भव्य राजघराणं, राष्ट्रकूट. महाराष्ट्राच्या मातीत उदयास आलेल्या या सत्तेने कलेच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. राजा दंतीदुर्ग याने राष्ट्रकूट सत्तेचा पाया घातला. आणि त्यांचं साम्राज्य किती मोठं होतं, तर उत्तरेला विंध्य पर्वतापासून ते थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत. विचार करा केवढा मोठा विस्तार असेल तो. पण राष्ट्रकूट म्हटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर नेते, बेरूळचं कैलास मंदिर. राजा कृष्ण पहिला याच्या काळात बनवलेलं हे मंदिर म्हणजे एक जागतिक आश्चर्य आहे. जगातलं सगळ्यात मोठं असं बांधकाम जे एकाच अखंड दगडातून कोरलेलं आहे. फक्त एक क्षण थांबा आणि याची कल्पना करा. हे मंदिर विटा किंवा सिमेंटने जोडलेलं नाहीये. एक पूर्णच्या पूर्ण डोंगर वरून खालपर्यंत कोरत जाऊन हे मंदिर बनवलंय. तिथे जे काही दिसतं ते सगळं त्या एकाच दगडाचा भाग आहे. ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे, नाही का? तर असा होता हा आपला प्रवास. चैर आणि पांड्यांनी व्यापार आणि मोती दिले, सातवाहनांनी सागरी व्यापार आणि लेण्या, वाकाटकांनी कला आणि साहित्य, चालुक्य पल्लवांनी भव्य मंदिरं आणि राष्ट्रकूटांनी तर दगडातून एक महाकाव्यच रचलं. प्रत्येक राजघराण्याने आपल्याला एक अविस्मरणीय वारसा दिला आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कला, साहित्य, स्थापत्य आणि व्यापार या सगळ्यापैकी या प्राचीन राजसत्तांनी दिलेला कोणता वारसा आजही आपल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकतो असं वाटतं? यावर नक्की विचार